Hello friends, in last video today we are going to learn unit number 2nd, lesson number 2.2, and the name of this lesson is Nature created man and woman as equals. मागील व्हिडिओमध्ये आपण हा लेसन पाहायला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण वॉर्मिंग पाहिलं आहे. त्यामध्ये जे क्वेश्चन दिलेले आहेत त्यातला एक क्वेश्चन मी तुम्हाला घरी सॉल्व करायला सांगितला होता की जेंडर इक्वॅलिटी संबंधित जे काही स्लोगन्स आहेत ते स्लोगन्स तुम्हाला लिहायचे होते. त्यानंतर अशंभी आणि तिची मुलगी हर डॉटर लंथाई या दोघींचा मॅन अँड वुमेन आर इक्वल या संबंधी जी काही चर्चा चालू आहे त्याबद्दल आपण पाहत होतो. त्यामध्ये अशंभी एक सोशल वर्कर आहे, तशी त्याप्रमाणे ती जर्नलिस्ट देखील आहे. तिचे जे मिस्टर आहेत म्हणजेच त्या लंथाईचे जे फादर आहेत ते फादर देखील सोशल वर्कर आहे, ॲडव्होकेट आहेत आणि स्त्रियांच्या हक्कासाठी लढण्यासाठी ते काय करत आहे, हे दोघेही काम करत आहेत. म्हणजे हजबंड आणि वाईफ यांचं दोघांचंही काम सेम आहे की ते दोघंही स्त्रियांच्या हक्क त्यांना मिळावे म्हणून काय करत आहे, सोशल वर्क ते करत आहे. तर लंथाई जी आहे ही त्यांची एक यंगेस्ट गर्ल आहे, सगळ्यात छोटी मुलगी आहे. आणि ही छोटी मुलगी संडेच्या दिवशी तिच्या आईजवळ जाते आणि तिच्या आईला दुसऱ्या दिवशी शाळेत असणाऱ्या ॲक्टिव्हिटीबद्दल सांगते की मला दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये ॲक्टिव्हिटी आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये मला माझ्या हाऊसमधून काय करायचं आहे, सेरॉय लिली असं तिच्या हाऊसचं नाव आहे. आणि त्या हाऊसमधून तिला स्पीच कॉम्पिटिशनसाठी सब्जेक्ट मिळाला असतो की नेचर क्रिएट्स मॅन अँड वुमॅन ॲज इक्वल्स. तर त्यावर लंथाई पहिल्यांदा तिच्या फादरकडे जाते आणि फादरकडून तिच्या वुमेन अँड मॅन इक्वल कशा आहेत याबद्दल त्यांचं मत जाणून घेते. त्यानंतर तिच्या आईकडे येते आणि आई तिला सांगत असते की मेन आणि वुमेन आर इक्वल कशा आहेत, की स्त्रिया ज्या आहेत त्या कोणत्याही क्षेत्रामध्ये काय करू शकतात, पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून सध्या त्या काम करत आहेत. इथून मागची परिस्थिती वेगळी होती, स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे हक्क अधिकार मिळत नव्हते. पण आत्ता जशी जशी प्रोग्रेस घडत गेली तसे स्त्रियांना त्यांचे हक्क अधिकार मिळायला लागलेले आहेत आणि स्त्रिया देखील त्यांच्या आपापल्या क्षेत्रामध्ये त्या काय करत आहेत, त्यांचा जो यशाचा ठसा आहे तो उमटवत आहे. तर अशा प्रकारे लंथाई आणि तिची जी डॉटर आई आहे अशंभी यांच्यामध्ये हे कन्व्हर्सेशन चालू आहे. तर नेक्स्ट आपण पाहूया काय झालं. शोविंग डीप अफेक्शन अशंभी कंटिन्यूज. अशंभी जी आहे ती काय करते, या टॉपिकबद्दल किंवा ती जे बोलत आहे त्या टॉपिकबद्दल ती मनातलं प्रेम व्यक्त करते आणि ते प्रेम व्यक्त करतच ती पुढे कंटिन्यू करते. पायोनियर वुमन टेस्टिफाय टू क्वालिटी ऑफ वुमेन विथ मेन. ॲक्च्युली लाईफ इज नॉट पॉसिबल विदाउट बोथ मेन अँड वुमेन. लंथाई हॅज बीन फॅसिनेटेड बाय द स्टोरीज ऑफ पायोनियर वुमन. Her grandmother had narrated many stories of brave queens like Linthogami and Kuranagani Ganayani, who were as brave as king. There were also many brave women among the common people. These women, as her grandmother narrated, were makers at home, family, society and the nation. They were civilizing influences. At the same time, they were also adventurers who claimed their shares in free land, plow and raised crop with their own hand and drove cattle. Modern women have become mountaineers, naturalists, astronauts, scientists, soldiers and political leaders. These prove that women and men were created as इक्वल. इथपर्यंत पाहूया. शोविंग डीप अफेक्शन अशंभी कंटिन्यूज. या विषयाबद्दल तिचं प्रेम जे आहे किंवा तिच्या मनातली जी तळमळ आहे ती व्यक्त करत ती या ठिकाणी अशंभी कंटिन्यू करते. तिची आई तिला कंटिन्यू सांगते की पायोनियर वुमन टेस्टिफाय टू क्वालिटी ऑफ वुमेन अँड विथ मेन. पायोनियर वुमन्स म्हणजे पायोनियर म्हणजे वेगळं काहीतरी, एखाद्या क्षेत्रामध्ये चॅलेंजिंग असं क्षेत्र घ्यायचं आणि त्या चॅलेंजिंग अशा क्षेत्रामध्ये वेगळं काहीतरी करून आपला स्वतःचा ठसा उमटवायचा. अशा बऱ्याचशा स्त्रिया आहेत की त्यामध्ये आपण महाराष्ट्रात जर पाहिलं तर सावित्रीबाई फुले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये आपलं वेगळं नाव कमवलेलं आहे. त्यानंतर राणी लक्ष्मीबाईचं एक्झाम्पल घेत आहे. त्याचप्रमाणे अशा अनेक स्त्रिया आहेत, कल्पना चावला असेल, सुनीता विल्यम्स असतील, त्या ॲस्ट्रॉनॉट आहे पण त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये काय केलेलं आहे, त्यांचं नाव कमवलेलं आहे. मग चॅलेंजिंग अशा क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवणे किंवा काहीतरी वाटचाल करून यश मिळवणे म्हणजेच पायोनियर वुमन.
पायोनियर वुमन टेस्टिफाय टू क्वालिटी ऑफ वुमेन विथ मेन. पायोनियर वुमननी काय केलेलं आहे, ह्या ज्या वुमन आहे त्यांनी स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने इक्वली पुरुष जे काम करू शकतात ते काम आम्ही देखील करू शकतो हे काय केलेलं आहे, टेस्टिफाय करून दाखवलेलं आहे, सिद्ध करून दाखवलेलं आहे. ॲक्च्युली लाईफ इज नॉट पॉसिबल विदाऊट बोथ मेन अँड वुमेन. तसं पाहिलं तर स्त्री आणि पुरुष या दोघांशिवाय लाईफ ही इम्पॉसिबल आहे. स्त्री नसेल तर पुरुष काही करू शकत नाही किंवा पुरुष नसेल तर स्त्री देखील काही करू शकत नाही. हे तितकंसं बरोबर आहे. ॲक्च्युली लाईफ इज नॉट पॉसिबल विदाऊट बोथ वुमेन अँड मेन. म्हणजे दोघेही कसे आहेत, इक्वल आहेत. कुणीही एखाद्याने करून चालणार नाही. मीच किती महान आहे हे दाखवण्यापेक्षा आपण दोघेही महान आहात असं जर म्हणून चाललं तर आपल्या देशाची नक्कीच प्रगती होणार आहे. लँथॉय हॅज बीन फॅक्सिनेटेड बाय द स्टोरीज ऑफ पायोनियर वुमन. लँथॉयने आत्तापर्यंत अशा पायोनियर वुमनच्या काय केलेल्या होत्या, स्टोरीज ऐकलेल्या होत्या किंवा त्या तिने फॅक्सिनेटेड म्हणजे त्या स्टोरी ऐकून तिच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची उत्सुकता देखील निर्माण झालेली होती. आपण देखील आपल्या आजी बाबाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरीज ऐकतो. त्यामध्ये आपण इंडियन हिस्ट्रीमध्ये राणी लक्ष्मीबाईच्या स्टोरीज ऐकलेल्या आहेत, जिजाबाईंची स्टोरी ऐकलेली आहे, सावित्रीबाईंच्या स्टोरीज ऐकलेल्या आहेत. त्याचप्रमाणे लँथॉयने देखील या पायोनियर वुमनच्या काय केलेल्या होत्या, स्टोरीज तिच्या ग्रँडमदरकडून ऐकलेल्या होत्या. हर ग्रँडमदर हॅड नरेटेड मेनी स्टोरीज ऑफ ब्रेव क्वीन्स लाईक लिंथोगंबी अँड कुरांगॅन यांनी. तिच्या आजीने तिला काय केलेलं होतं, ज्या ब्रेव क्वीन्स होत्या, महान अशा राण्या होत्या, त्या राण्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहे. लिंथोगंबी अँड कुरानग्यान यांनी ह्यांच्या काय केलेल्या होत्या, तिला स्टोरीज सांगितलेल्या होत्या की ह्या राण्यांनी काय केलं, त्यांच्या लाईफमध्ये कशा प्रकारे त्या यश मिळवत गेल्या आणि सक्सेसफुल झाल्या. हू वेअर ॲज ब्रेव ॲज किंग. ह्या ज्या 2 राण्या होत्या, ह्या राण्या राजा इतक्याच कशा होत्या, ब्रेव होत्या, शूर होत्या. जसं राजा आपल्या जनतेचं रक्षण करतो, शत्रू सैन्य चालवून आल्यानंतर तो शत्रू सैन्याला सामोरं जातो आणि आपल्या प्रजेचं रक्षण करण्यासाठी स्वतःचे प्राण देतो, त्याचप्रमाणे ह्या राण्यांनी देखील काय केलेलं होतं, राजा इतकंच महान असं कार्य करून दाखवलेलं होतं. देअर वर ऑल्सो मेनी ब्रेव वुमन अमंग द कॉमन पीपल. मग ह्या राण्या होत्या म्हणून त्या फक्त वेगळ्या होत्या असं थोडीच आहे. फक्त राण्याच ब्रेव असू शकतात असं नाही, तर आपल्या कॉमन लोकांमधल्या म्हणजे सर्वसामान्य लोकांमधल्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियासुद्धा ब्रेव असू शकतात. तुमच्या घरात जर तुमच्या आईचं उदाहरण घेतलं तर तीसुद्धा ब्रेवच आहे. ती देखील दुसऱ्यांच्या घरामधून तुमच्या घरामध्ये येते, तुमच्या घराला आपलंसं करते, जिथं तिची अजिबात ओळख नसते. कधी तिच्या घरावर काही संकट आलं तर ती त्या संकटाला सामोरी जाते. म्हणजे कॉमन पीपलमध्ये देखील काय आहेत, काही वुमन अशा आहेत की त्या ब्रेव आहेत, त्या वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. These women, as her grandmother narrated, were makers at home, family, society and nation. ह्या ज्या स्त्रिया आहेत, या स्त्रिया तिच्या आजीने असं सांगितलं होतं की ह्या स्त्रिया पहिल्यांदा स्वतःचं घर तयार करतात, त्यानंतर स्वतःची फॅमिली बनवतात, त्यानंतर समाजामध्ये स्वतःचं नाव निर्माण करतात आणि त्यानंतर नेशनमध्ये देखील स्वतःचं नाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. They were civilizing influences. At the same time, they were also adventurous who claimed their shares in free land. त्याचबरोबर जसजसं जुन्या काळातली परिस्थिती पाहिली तर त्यांनी ह्या ज्या स्त्रिया आहेत ह्या ॲडव्हेंचरस कामं देखील करत असतात. त्या काय करतात, ज्या ठिकाणी त्यांना फ्री लँड भेटेल त्या ठिकाणी प्लो म्हणजे नांगरण्याचं काम करतात, क्रॉप देखील त्याच लावतात, पिकं त्याच लावतात, पिकं त्याच तयार करतात, त्याच हाताने त्या काढतात, बैलांना खाऊ पिऊ पण त्याच घालतात. सगळी घरातली कामं ह्या त्या स्त्रियाच करत असतात. हे झालं जुन्या काळात. पण इन मॉडर्न एरिया म्हणजे जशी जशी परिस्थिती बदलत गेली, जुन्या काळातल्या स्त्रियांना ही जी कामं करावी लागत होती ही त्यांच्यासाठी एक ॲडव्हेंचरसच होती. अगदी लहान वयामध्ये मुलींना ही कामं करावी लागत होती की आत्ताच्या लहान मुलींना जर झाडू मारायला सांगितलं तरी तो लवकर जमणार नाही. पण त्या काळातल्या स्त्रियांचं वेगळं होतं. त्या काळातल्या स्त्रिया अगदी लहान वयामध्ये बालविवाह केला जायचा, लवकर संसाराचं ओझं तिच्या डोक्यावर पडत होतं आणि हे जे संसाराचं ओझं आहे ते अगदी सहजपणे म्हणजे त्या पेलण्याचं शक्ती तेवढी देवाने त्यांना दिलेली होती. पण जसं जसं प्रोग्रेस होत गेली, मॉडर्न वुमेन हॅव बिकम माउंटेनरस. आत्ताच्या जर स्त्रिया तुम्ही पाहिल्या तर काही स्त्रिया ह्या माउंटेनरस आहेत. म्हणजे मोठे मोठे पर्वत जे आहे, जी एव्हरेस्ट शिखर पर्वत सर करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यामध्ये बचिंद्री पालचं नाव घेता येईल की जी पर्वत शिखर सर एव्हरेस्टसारखं मोठं पर्वत शिखर सर करून गेली. त्यानंतर नॅचरलिस्ट आहेत, निसर्गवादी आहेत, काही निसर्गावर प्रेम करणारे आहेत. त्यानंतर ॲस्ट्रॉनॉटमध्ये कल्पना चावलांचं नाव घेत आहे. सुनीता विल्यम्ससारख्या स्त्रिया आहेत, सायंटिस्ट आहेत, काही स्त्रिया तर सोल्जर्स देखील आहे आणि पॉलिटिकल लीडर्स. सध्या तर पॉलिटिक्स जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये
पुरुषांपेक्षा स्त्रियांचीच गणिते आपल्याला जास्त पाहायला मिळते. त्यामध्ये पहिला राष्ट्रपती जर म्हटलं तर प्रतिभाताई पाटील यांचं नाव घेता येईल. पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं नाव घेता येईल की या स्त्रियांनी काय केलेलं आहे, पॉलिटिकल क्षेत्रामध्ये देखील आपलं नाव कमवलेलं आहे. दिस प्रूव्ह दॅट देर इज नथिंग अ वुमन कॅन नॉट डू, ऑल्सो दॅट वुमन अँड मेन वेअर क्रिएटेड ॲज इक्वल. आणि या सगळ्या उदाहरणातून असं समजून येतं की स्त्री ही अशी आहे की ती काहीही करू शकत नाही असं एकही क्षेत्र आता राहिलेलं नाही. प्रत्येक क्षेत्र, कोणतंही क्षेत्र असं नाही की तिथं फक्त स्त्रियांचाच पुरुषांचाच दबदबा आहे. अगदी एक स्त्री रेल्वे इंजिन चालू शकते, एक स्त्री पायलट बनू शकते, एक स्त्री ॲस्ट्रॉनॉट होऊ शकते, एक स्त्री घरातलं कामसुद्धा व्यवस्थित सांभाळू शकते, ती काहीही करू शकते. आणि याच्यातून हेच लक्षात येतं की मेन अँड वुमेन वेअर क्रिएटेड ॲज इक्वल. माणूस, पुरुष आणि स्त्री या दोघांना निसर्गाने समान निर्माण केलेलं आहे. Then she asked her mother, "Mother, you have thrown light on the equality of men and women and also have emphasized that the world is still unequal." ती म्हणते, आई, तू तर आत्ता मला जे काही सगळं सांगितलं त्यावरून तर माझ्या हे लक्षात आलं की निसर्गाने मानवाला म्हणजे स्त्री आणि पुरुषांना हे इक्वल बनवलेलं आहे. पण तसं पाहायला गेलं तर अजूनही या जगामध्ये जसं मगाशी मला माझ्या वडिलांनी सांगितलं की अनइक्वॅलिटी ही आहेच. त्यासाठी आपल्याला काय करता येईल बरं? देन व्हॉट आय वूड लाईक टू नो इफ देर आर मोरल, सोशल अँड लीगल प्रोव्हिजन टू enable women to express their physical and mental potential to set themselves free from suppression, amazed at the curiosity of daughter, अशंभी adds. आणि मग ती अशंभी लिंथॉय तिला म्हणते की ह्या स्त्रियांना शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा प्रकारचं सगळं जर स्वातंत्र्य आपल्याला त्यांना द्यायचं असेल, त्यांना फिजिकल स्वातंत्र्य हवं असेल, त्यांना मेंटली पोटेन्शियल स्वातंत्र्य हवं असेल, त्यांना ह्या सगळ्या वादविवादातून, ह्या हिंसेतून, या जुलूम अत्याचारातून जर दूर करायचं असेल तर काही लिगली प्रोसिजर आहेत का? आपल्याला काही लिगली करता येईल का? काही लॉज आहेत का? काही रूल्स शासनाने तयार केलेले आहेत का? लिंथॉईचा हा प्रश्न ऐकल्यानंतर अशंभीला मात्र खूप आश्चर्य वाटतं की एवढी लहान मुलगी, परंतु तिला देखील स्त्रियांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे किंवा स्त्रिया आणि पुरुष हे एकाच ह्याचे आहे, समान आहे, हे तिला देखील पटायला लागलेलं आहे. आणि ती देखील स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आता काय करणार आहे, कदाचित तिच्या मनामध्ये ती जाणीव निर्माण व्हायला लागलेली आहे, आपण सुद्धा ह्या स्त्रियांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि हे बघून अशंभी पुढे तिला म्हणते, देर आर मेनी, एक नाही अगं खूप असे लॉज आहेत. अंडर द एजिस ऑफ द युनायटेड नेशन देर इज अ डिक्लेरेशन ऑफ अ न्यू वर्ल्ड ऑफ इक्वॅलिटी. इट हॅज फॉलोविंग डायमेन्शन्स. ती म्हणते की युनियन नेशन जे आहे, या युनियन नेशनने काय केलेलं आहे, स्त्रियांसाठी, स्पेशली स्त्रियांसाठी काही हक्क, काही रूल्स, काही लॉज तयार केलेले आहेत की जेणेकरून ह्या समाजामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये काय निर्माण होईल, इक्वॅलिटी निर्माण होईल. आणि हे जे जग आहे हे एक नवीन जग आपल्याला पाहायला मिळेल. मग त्यातले काही जे डायमेन्शन्स आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. ते फर्स्ट नंबरला आहे इक्वल ॲक्सेस टू बेसिक सोशल सर्व्हिस इन्क्लुडिंग हेल्थ अँड एज्युकेशन. स्त्रियांना ज्या आपल्या बेसिक नीड्स आहे, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, या सगळ्या बेसिक नीड स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच मिळाल्या पाहिजे. आरोग्याची सुविधा तिला मिळाली पाहिजे, शिक्षण तिला घेता आलं पाहिजे, तिच्या ज्या बेसिक नीड्स आहेत त्या देखील कंप्लीट झाल्या पाहिजे. जशी शिक्षणाची गरज पुरुषांना आहे त्याचप्रमाणे शिक्षणाची गरज स्त्रियांना देखील आहे. हे लोकांच्या जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत ही इनइक्वॅलिटी कमी होणार नाही. मग पहिला जो एक डायमेन्शन आहे तो काय आहे की इक्वल ॲक्सेस टू बेसिक सोशल सर्व्हिसेस इन्क्लुडिंग हेल्थ अँड एज्युकेशन. बी नंबर आहे इक्वल पार्टिसिपेशन इन पॉलिटिकल अँड इकॉनॉमिकल डिसिजन मेकिंग. म्हणजे आर्थिक आणि राजनैतिक, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल काही डिसिजन घ्यायचे असतील तर त्याच्यामध्ये मेन आणि वुमेन यांना इक्वल पार्टिसिपेशन मिळालं पाहिजे. सध्या ते मिळताना देखील दिसतंय. पॉलिटिकल क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं किंवा आपल्या देशाच्या अर्थमंत्री जर आपण पाहिल्या तर त्या देखील एक लेडीजच आहेत. त्यानंतर इक्वल रिवॉर्ड फॉर इक्वल वर्क. जर समान एकच काम करत असेल, स्त्री आणि पुरुष एकच काम करत असेल तर दोघांना इक्वल रिवॉर्ड मिळालं पाहिजे, इक्वल पे त्यांचं झालं पाहिजे. म्हणजे पुरुषांसाठी वेगळा दिवस, म्हणजे पुरुषांसाठी वेगळं पैसे, स्त्रियांसाठी वेगळे पैसे. तुम्ही जर दिवसभर काम केले तर पुरुषांना 400 रुपये देणार आणि स्त्रियांनी केलं तर स्त्रियांना 200 रुपये देणार. एका कामासाठी तुम्ही दोघांना वेगवेगळ्या प्रकारचा रिवॉर्ड देऊ शकणार नाही. इक्वल वर्क, इक्वल रिवॉर्ड. त्यानंतर इलिमिनेशन ऑफ डिस्क्रिमिनेशन अँड व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन. महिलांवर जे अन्याय अत्याचार होत आहे, जी त्यांच्यावर अहिंसा होत आहे, या सगळ्यापासून महिलांची सुटका झाली पाहिजे. देन द मदर
Concluded, my dear daughter, we can affirm along with the United Nations that men and women are equal. आणि मग ती म्हणते, हे बघ मुली, आपण जर दिलेल्या ह्या सगळ्या अफर्म्स ज्या आहेत त्यांचं जर आपण काटेकोरपणे पालन केलं युनायटेड नेशन्सच्या, तर मेन अँड वुमन आर इक्वल. मेन आणि वुमन आणि कशा असणार आहेत, इक्वल असणार. लेंथॉय अंडरस्टँड व्हॉट हर मदर मीन्स. लेंथॉयला तिच्या आईला काय सांगायचं आहे हे पूर्णपणे आता समजलं होतं. अँड व्हॉट द टॉपिक ऑफ सिनॉनिम्स मीन्स. आणि दुसऱ्या दिवशी तिला काय जाऊन सांगायचं आहे हे तिच्या डोक्यामध्ये आता पक्क ठरवून तिने टाकलं होतं. दस कॉन्फिडंट ऑफ सक्सेस. तिच्या मनामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण झाला होता. द नेक्स्ट डे आफ्टर थँकिंग हर मदर. दुसऱ्या दिवशी तिच्या आईला ती थँक्यू म्हणाली की तुम्हाला खूप छान मदत केलीस माझा टॉपिक पूर्ण कंप्लीट करून देण्यासाठी. द गर्ल ऑफ 12 हॅपीली रशेस आउट ऑफ द रूम इन द ब्राईट मॉर्निंग सन. 12 वर्षाची छोटी मुलगी सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये आनंदाने उड्या मारत मारत शाळेमध्ये जायला निघाली. द ब्ल्यू स्काय मीट्स द रेंजेस ऑफ ईस्टर्न माउंटन. पुन्हा ते सकाळचं वर्णन दाखवलं आहे की ज्या ठिकाणी निळशार आकाश हिरव्यागार पर्वतांना खाली टेकत होतं. द स्मॉल हिल इज ऑलवेज फॅक्सिनेटेड बाय द स्मॉल ट्रेल विच वाइंड्स अ डिस्टन्स पर्पल माउंटन. आणि ही छोटी मुलगी त्या सगळ्या वातावरणाचा आनंद घेत 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 काय करत होती, शाळेमध्ये जायला निघाली होती. कदाचित तिला देखील कळलं असेल की आपल्याला देखील मोठेपणी काय करायचं आहे, आपल्या मम्मी पप्पांप्रमाणे स्त्रियांच्या हक्कांसाठी लढायचं आहे. कारण की ती स्वतः देखील एक स्त्री होती. कधीतरी तिलासुद्धा ह्या कंडिशनमधून जावं लागलं असतं. कधीतरी तिचे देखील जे अधिकार आहे ते तिला मिळाले नसते. तिला ते मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागले असते. आणि त्याचीच तयारी म्हणून तिच्या आईने तिच्याकडून मॅन अँड वुमन आर कसे इक्वल आहे हे तिला चांगल्या प्रकारे समजवलं होतं. आय होप तुम्हाला देखील हा लेसन छान समजला असेल. सो in this lesson we have many difficult words. You find it and write in your notebook. Just 2 seconds. We have to discuss about question and answer. क्वेश्चन आन्सरचं देखील डिस्कशन पाहूया. इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए. फाइंड फ्रॉम द लेसन वर्ड फ्रेजेस दॅट मीन द फॉलोविंग. या ठिकाणी तुम्हाला काही वर्ड्स आणि फ्रेजेस दिलेले आहेत आणि त्याचं मिनिंग तुम्हाला काय करायचं आहे, लेसनमधून आयडेंटिफाय करून लिहायचं आहे. फर्स्ट दिलेलं आहे कलर्स. त्यानंतर अ पर्सन हू राईट्स फॉर न्यूजपेपर मॅगझिन्स. या ठिकाणी जर्नलिस्ट येईल. त्यानंतर अ मेक अ डिफरन्स बिटवीन cry over, explain in details, abilities, qualities, same availability, a person who brings about social political changes. त्यानंतर पिक आउट द 5 कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम द लेसन. कंपाऊंड वर्ड्स तुम्हाला या ठिकाणी आयडेंटिफाय करायचे आहे. त्यानंतर आन्सर इन युअर ओन वर्ड्स. रीड अँड राईट 5 पॉईंट्स प्रूव्ह दॅट टोंबा लेंथॉईज फादर फर्मली बिलीव्ह इन जेंडर इक्वॅलिटी. टोंबा जे आहेत लेंथॉईचे फादर ते जेंडर इक्वॅलिटीवरती कसे फॉर्म होते किंवा त्यांचा कशा प्रकारे विश्वास होता याबद्दलचे 5 पॉईंट्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. इन व्हॉट वेज अशंभी डिफरंट फ्रॉम अदर वुमन हर कम्युनिटी. अशंभी ही कम्युनिटीमध्ये समाजामध्ये बाकीच्या स्त्रियांपेक्षा वेगळी कशी होती हे तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर सी. व्हॉट आर द प्रोव्हिजन्स इन द डिक्लेरेशन ऑफ द युनायटेड नेशन्स टू इन्श्युअर इक्वॅलिटी टू मेन अँड वुमेन. युनायटेड नेशननी स्त्री आणि पुरुष हे इक्वल आहेत हे दाखवण्यासाठी जे डिक्लेरेशन्स दिलेले आहे ते डिक्लेरेशन्स तुम्हाला या ठिकाणी राईट डाऊन करायचे आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड. इट्स व्हेरी सिम्पल. हू सेड टू हुम. कोण कोणास म्हणाले. त्यामध्ये कोण कोणास म्हणाले आणि का आणि केव्हा म्हणाले हे तुम्हाला लिहायचं आहे फक्त. ते तुम्ही आयडेंटिफाय लिहू शकता बुकमधून शोधून. प्रोनाऊन तुम्हाला दिलेला आहे. प्रोनाऊन इज अ पार्ट ऑफ स्पीच.
प्रोनाऊन इज अ वर्ड दॅट यूज इन्स्टेड ऑफ नाऊन. नावाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला प्रोनाऊन म्हणतात. याचा एक डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला टाईप ऑफ प्रोनाऊन्स आणि प्रोनाऊन मीन्स म्हणजे काय याचा एक डिटेल व्हिडिओ तुम्हाला मी सेंड करणार आहे. सो राईट ऑल the difficult words from the lesson in your notebook and solve this workshop also in your English notebook. Thank you.